रिझल्ट लागायच्या दिवशीच दुपारी 4 वाजेपर्यंत मी आणि माझ्या वडिलांनी ते नांगरणीचे जे बार असतात ते शेवटत होतो आम्ही. हरीचा मुलगा इतका मोठा होऊ शकतो, घिसाड्याचं पोरग इतकं मोठं होऊ शकतं, ही खूप मोठी बाब होती. माझी एक मेजर सर्जरी झालेली. बरं. आणि फक्त एक 6 दिवस आधी मेन्सच्या आधी मला डिस्चार्ज भेटलेला. युपीएससीचं प्रिपरेशन करायचं ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस घरून विरोध नाही झाला? म्हणजे माझ्या वडिलांना अजून युपीएससीचं फुल फॉर्म ते युपीएस म्हणतात. घरी असलो की आठवडे बाजारात आमचं जे विक्रीचं दुकान असतं, खुळे खुरपे विळे, त्यात मी नेहमी असतं बाजारात तर बसतच असतो. सगळ्यात जास्त मोटिवेशन काय असायचं तुम्हाला? माझी परिस्थिती म्हणजे आई वडिलांची कष्ट हीच माझी हे असायचं. बाकीच्या ग्रुपमधले मुलं पेपर देत आहेत, मेन्स देत आहेत, पण मी देत नाही. आणि असं वाटायचं ना की घरचे आपल्याला इतके सपोर्ट करताय, आपण त्यांना काय देतोय मागं. आणि घरच्यांना फेस करावं लागायचं की मुलगा इतक्या लांब गेलाय, नक्की अभ्यास करतोय का की पैसे उडवतोय. जे ज्या आहेत त्यावर आम्ही कष्ट करून इतकं आतापर्यंत माझ्या आई वडिलांनी शिकवलं, त्याच्यावर गुलाल पाडला. ती एक माझ्यासाठी ती खूप महत्वाची अचिव्हमेंट होती. विजयाचा गुलाल तिथं पाडलाय. चढ उतार असतात, त्यात उतार खूप जास्त होते. त्या स्पर्धा परीक्षेत जर टिकायचं असेल आणि लवकर यश मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे? आणि मार्गदर्शकाला वय नसतं. मार्गदर्शक हा कोण असू शकतो की जे तुम्हाला तुमच्या अडचणी सोडवायला मदत करतात. घिसाड्याचं पोरग कुठं अधिकारी होत असतं का? बरोबर. त्यांनी तो गणच मारावा